आळूवडी ही अशी गोष्ट आहे जी सगळ्यांनाच आवडते, पण तुम्ही परफेक्टरित्या बनवताय का? आळूवडीच्या खूप साऱ्या काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत ज्या खूप उपयोगी पडणार आहेत. कारण अशाच पद्धतीने बनवताय का नक्की चेक करा. कारण परफेक्ट रेसिपी ती हीच. कशी बनवायची, काय करायचं आणि जी आपली देशी गावठी पानं असतात छोटी ती न घेता आपण एकदम मोठ्या पानांची हातातही मावणार नाही एवढी मोठी पानं जी असतात तर त्यांची आळूवडी साध्या सोप्या पद्धतीने टेस्टी आणि एकदम सुंदर अशी कशी बनवायची तेही घशाला न खवखवता किंवा कुठलाही त्रास न होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आंबट गोड आळूची वडी कशी बनवायची हे स्टेप बाय स्टेपमध्ये खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्ससहित एकदम आगळीवेगळी माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ जो आहे तर तो खूप उपयोगी पडणारा असा आहे. कारण जेव्हा आपण आळूवडी बनवणार तेव्हा ही रेसिपी नक्कीच उपयोगी पडणार आहे. तर कशी बनवायची, काय करायचं आणि एवढ्या मोठ्या पानांची आळूवडी कशी बनवायची ते स्टेप बाय स्टेपमध्ये आपण पाहूया. त्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूयात. इथे मी गूळ घेतलेला आहे, चिंच घेतलेली आहे, बेसन घेतलेलं आहे आणि बेसनमध्ये थोडासा 2 चमचे मैदाही आवर्जून घालायचा आहे आणि इथे चवीनुसार तिखट आणि मीठ घेतलं. फोडणीचं भांडं गॅसवर ठेवलं, त्याच्यामध्ये तेल घालायचं, राई घालायची आणि थोडंसं हिंग घालायचं. त्यानंतर त्या तेलामध्येच आपल्याला 1 चमचा तिखट घालायचं आहे आणि ते जे मिश्रण आहे ते बेसन आणि मैद्याच्या पिठात मिक्स करायचं आणि गूळ फक्त गुळाचं आणि चिंचेचं पाणी वापरून पीठ घट्टसर भिजवून घ्यायचं आहे. बरेच वेळा काय होतं पातळ भिजवल्यामुळे शिजवल्यानंतर ते ओलसरपणा राहतो आणि आपली वडी व्यवस्थित घट्ट होत नाही. त्याच्यासाठी थोडंसं घट्टसर पीठ घ्यायचं जेणेकरून मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. पान व्यवस्थित धुवून घ्यायचं, साल वरचं काढून घ्यायचं देठ आणि व्यवस्थित असं देठ जो मधला आहे त्याला ठेचून घ्यायचं आणि हे मिश्रण आहे ते पहिल्यांदा डावल्याच्या साहाय्याने पसरवून घ्यायचं. कारण पान मोठं असल्यामुळे ते थोडंसं पसरवायला अवघड जातं. तर हाताच्या साहाय्याने खाली न्यूजपेपर टाकायचा, वरती पान पालथं घालायचं. कधीही आळूवडी बनवताना पान सरळ न ठेवता पालथं घालून वरून त्याला आपलं जे काही मिश्रण बनवलं आहे तर ते लावायचं आणि जेव्हा आपण पहिल्या पानाला लावल्यानंतर दुसरं जे आहे तर ते अपोजिट साईडला ठेवायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. जर पान आपण एक साईडला सरळ ठेवलं तर दुसऱ्या बाजूने उलट्या साईडने ठेवायचं जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. ते एकावर एक असे मी 3 लेयर केले, 3 पानं ठेवली आणि व्यवस्थित असं मिश्रण जे आहे तर ते पसरवून घेतलं. पसरवल्यानंतर दोन्ही बाजू ज्या आहेत तर त्या पॅक करायच्या जेणेकरून मिश्रण आपलं बाहेरच्या बाजूला येऊ नये. त्यानंतर वरची जी बाजू आहे तर ती आणि दोन्ही बाजू आतल्या साईडला पॅक करायच्या आणि त्यानंतरच रोल बनवायला घ्यायचा. रोल बनवत असताना थोडासा दाब देत देत रोल बनवायचा. कारण कुठे गॅप राहिलेला असतो तर तिथे मिश्रण लागत नाही तर ते व्यवस्थित लागतं आणि वडी शिजल्यानंतर ही व्यवस्थित सेट होते. त्याच्यासाठी ही जी टिप आहे तर ती खूपच महत्त्वाची आहे. तर दाब देत देत रोल करून घ्यायचा आणि व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं. एक साईडला कुकरमध्ये पाणी ठेवायचं आणि एवढं मोठं पान आहे तर ते व्यवस्थित असं कुकरच्या भांड्यात बसणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला ह्या पानाचे 3 भाग करावे लागतील. जी वडी आपण बनवलेली आहे तर त्याचे 3 भाग करायचे जेणेकरून उकडताना कुकरच्या भांड्यात आपले जे आहे तर ते सहज तिन्ही आपले जे पानं आहेत तर ते व्यवस्थित बसतील अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं. खाली तेल लावायला विसरायचं नाही जेणेकरून आपली वडी जी आहे तर ती सेट झाल्यानंतर खालच्या बाजूला भांड्याला चिकटणार नाही. तर अशा पद्धतीने मी 3 शिट्टी काढल्या आणि व्यवस्थित असं थंड करून घेतलं. एक साईडला तेल गरम करत ठेवलेलं आहे. तुम्ही पाहिजे तर वडी कट करून तुम्ही शॅलो फ्राय करू शकता, पण इथे मी डीप फ्राय करत आहे. तेल गरम होईपर्यंत आपले जे आळूचा उंडा आहे तर त्याचे छोटे छोटे आळूची जी कट करून घ्यायचं आहे वड्या. तुम्ही एकदम बारीक
किंवा छोट्याशा कट करू शकता, त्या कुरकुरीत होतील. आणि जर मीडियम पाहिजे असेल तुम्हाला, खुसखुशीत पण पाहिजे, थोडी कुरकुरीत पण पाहिजे, तर थोडीशी जाडसर कट करायची, जेणेकरून व्यवस्थित टिकतेही छान आणि वातड होत नाही आणि दिवसभर किंवा 2-3 दिवस तर ती टिकतेच. तर खाताना व्यवस्थित लागावी याच्यासाठी. आणि जर तुम्ही जास्त वेळ ठेवणार असाल तर थोडीशी जाडच कट करायची, जेणेकरून व्यवस्थित अशी आपल्याला टेस्ट शेवटपर्यंत सेम राहील याच्यासाठी. त्यानंतर इथे सुरीच्या साहाय्याने सगळ्या वड्या ज्या आहेत तर त्या आपण कट करून घेतलेल्या आहे. इथे मी फक्त 3 उंड्यापैकी एकच उंडा घेतलेला आहे, जो उकडलेला आपण, बाकीचे मी नंतरसाठी ठेवून दिलेले आहेत. त्यानंतर अशा पद्धतीने व्यवस्थित अशा कट करून घ्यायच्या. बघू शकता मध्ये गॅप आपण न ठेवल्यामुळे व्यवस्थित अशा सेट होतात. तेल जास्त गरम ठेवायचं नाही, मीडियम ठेवायचं. एकदम कडक गरम झाल्यानंतर गॅस थोडासा मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि मगच वडी तळायची. जे नाही तर आतून कच्ची राहायची शक्यता आहे किंवा कुरकुरीत खुसखुशीतपणा येत नाही त्याच्यासाठी. आणि मंद गॅसवरती छान ब्राउनिश कलर येईपर्यंत अशा पद्धतीने सगळ्या वड्या ज्या आहेत तर त्या तळून घ्यायच्या. ह्या 2-3 दिवस आरामात कुरकुरीतच राहतात आणि त्याला कुठलीही प्रकारची वातड होत नाही, घशाला खवखवत नाही किंवा छानही राहतात. तर नक्की करून बघा. थँक्यू.